नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे यूटर्न एमपीएससी यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार. आज दिनांक 15 डिसेंबर 2022 चालू घडामोडी संदर्भात जे काही महत्त्वाचे न्यूज असतील ते सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. जास्त विलंब न करता डिस्कशन आपण सुरुवात करूया. आजच्या सेशनमधला पहिला इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय तो म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा विज्ञान ऑलिम्पिड स्पर्धा 2022 चर्चेमध्ये आहे. ठीक आहे. तर आता का चर्चेमध्ये आहे आणि हा न्यूज का कव्हर करतोय आपण, तर क्रीडा घडामोडी या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय. तर आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पिड स्पर्धा 2022 हा 2022 वर्षामध्ये जो आयोजन करण्यात आला तो कितवा आहे एकूण जर विचारला तर तुम्ही 19वा म्हणून लक्षात ठेवाल. कुठं झाला होता हा स्पर्धा, तर कोलंबियामधील बोगोटा या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे, हे लक्षात घ्या. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 6 सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि पद तालिकेमध्ये जर विचार केला तर भारताचा पहिला क्रमांक मिळालेला आहे. भारताला पहिला क्रमांक मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. ही स्पर्धा कोणत्या कालावधीमध्ये झाली होती, तर 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 20 सुवर्ण, 42 रौप्य आणि 59 कांस्य पदके वेगवेगळ्या देशातील पार्टिसिपेट झालेल्या स्पर्धकांना मिळालेली होती. त्यामध्ये भारताला एकूण 6 सुवर्ण पदक मिळालेले आहेत, हे लक्षात घ्या. तर बघा, आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पिक जी स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये जगभरातील एकूण 35 देश पार्टिसिपेट झाले होते. म्हणजे 35 देशातील 203 विद्यार्थी यामध्ये भाग घेतले होते. मुळात ही स्पर्धा युक्रेनमधील क्यू या ठिकाणी होणार होती, मात्र रशिया युक्रेनचं युद्ध सगळ्यांना परिचित आहे. तर त्या युद्धामुळं ही स्पर्धा कोलंबियामधील बोगोटा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात घ्या. भारताच्या अरित्रा मल्होत्रा असतील, राजदीप मिश्रा असेल, देवेश पंकज भैया असेल, बानीब्रत माझी असेल, अवनीश बन्सल असेल, या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकवलेलं आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त अरित्रा, अवनीश, राजदीप या 3 सदस्याच्या संघाने प्रायोगिक स्पर्धेमध्ये अन्य संघासह संयुक्तपणे कांस्य पदक प्राप्त केलेलं आहे. राईट, हे देखील लक्षात घ्या. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पिड स्पर्धेबद्दल एक महत्त्वपूर्ण तथ्यात्मक माहिती आपल्याला माहिती असायला पाहिजे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. भारताने सलग 3 वर्ष म्हणजे 2019 मध्ये, 2021 मध्ये, 2022 मध्ये, या ठिकाणी 2020 मध्ये स्पर्धा झाली नव्हती म्हणून, तर 19, 21 आणि 22 सलग 3 वर्ष काय केलेल्या स्पर्धेमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. अजून एक रेकॉर्ड भारताने क्रिएट केलाय ते म्हणजे 4 वेळा भारताने पद तालिकेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता जर 2022चा जर विचार केला, ह्या व्यतिरिक्त 2014 मध्ये देखील भारताने पद तालिकेमध्ये एकूण 35 देश ह्यावर चालू वर्ष होते, मग 35 देशामध्ये फर्स्ट क्रमांक, अशा पद्धतीने एकूण 4 वेळा फर्स्ट क्रमांक मिळवलेला आहे. क्लिअर? आय होप सो तुम्हाला सगळ्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाले असतील. तर आता या परीक्षेचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश काय असते, तर गुणी जे विद्यार्थी असतील त्या गुणी विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना हेरून घेणे, त्यांना त्या विषयाचं उच्च शिक्षण घेण्यासाठी, त्यांना संशोधनास रस निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणं, हा हेतू ठेवून, हा उद्देश ठेवून ही स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. अशा पद्धतीने आपण क्रीडा घडामोडी या घटकांतर्गत आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पिड स्पर्धेबद्दल समजून घेतलं. आजच्या सेशनमधला दुसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय तो म्हणजे गोवा या ठिकाणी सशस्त्र दल न्यायाधिकरणाचा सर्किट बेंच सुरू होणार आहे. त्या संदर्भात उद्घाटन 21 डिसेंबरला केलं जाणार आहे, म्हणून चर्चेमध्ये आहे हा न्यूज. डिटेलमध्ये समजून घेणार आहे हा संबंधित न्यूज. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सशस्त्र दल न्यायाधिकरणाचं मुंबई प्रादेशिक खंडपीठांतर्गत काम करण्यासाठी गोव्यामध्ये एक सर्किट बेंच सुरू केलं जाणार आहे. तर कोणत्या राज्याने, कोणत्या राज्यामध्ये आणि कुठं सुरू करण्यात आलंय, मुंबई मधील जो प्रादेशिक खंडपीठ आहे सशस्त्र दल न्यायाधिकरणाचं, असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल गोवा या ठिकाणी. कधी शुभारंभ झालाय किंवा कधी सुरू करण्यात आलाय, तर 21 डिसेंबरला. यामुळं फायदा काय होणार आहे, तर गोव्यामधील जे काही जवान आहेत, कार्यरत जवान किंवा माजी सैनिक, त्यांच्यासाठी न्याय मिळण्याची जी सुविधा आहे ती गोव्यामध्येच उपलब्ध होणार आहे, असा एक महत्त्वपूर्ण फायदा असणार आहे, हे लक्षात घ्या. राईट. तर आता परीक्षाभिमुख माहिती म्हणून सशस्त्र दल न्यायाधिकरणाबद्दल आपण डिटेल माहिती समजून घेऊया. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनल. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण ह्या ट्रिब्युनल बद्दल पूर्ण माहिती घेण्याआधी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना माहित असू द्या, ते म्हणजे न्यायालय आणि ट्रिब्युनल किंवा न्यायाधिकरण यामध्ये फरक काय असतो. तर न्यायालयाची जी स्थापना आहे ते भारतीय राज्यघटनेअंतर्गत त्याची स्थापना केली जाते आणि ट्रिब्युनलची जी स्थापना आहे तर एक स्पेसिफिक कायद्याअंतर्गत त्याची स्थापना केली जाते. म्हणजे
न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेअंतर्गत केली जाते, भारतीय संविधानांतर्गत स्पेसिफिक कलमांतर्गत त्याची तरतूद करण्यात आलेली असते. क्लिअर. नंबर 2, ट्रिब्युनलची जी स्थापना आहे तर ते एखाद्या संसदीय कायद्याद्वारे त्याची स्थापना केली जाते. हे म्हणजे कशी स्थापना केली जाते ते आपण समजून घेतला. आता न्यायालयामध्ये काय केलं जातं तर सर्व खटले दाखल केले जातात. दिवाणी असतील, फौजदारी असतील, सिव्हिल असतील, क्रिमिनल असतील, सर्व प्रकारचे खटले, अनेक प्रकारचे खटले न्यायालयामध्ये दाखल केले जातात. म्हणजे एक प्रकारे न्यायालयाची जी व्याप्ती आहे ती जास्त असते, ट्रिब्युनलची जी व्याप्ती असते ती मर्यादित असते. म्हणजे ट्रिब्युनल जे काम करतं तर एक लिमिटेड स्पेसिफिक क्षेत्रासाठी ट्रिब्युनल काम करत असतं. क्लिअर. फॉर एक्झाम्पल आता आर्म फोर्सेस ट्रिब्युनल किंवा एनजीटी, ठीक आहे, हे काय करतात. आता एनजीटी जो ट्रिब्युनल आहे तो कशासाठी काम करतो, पर्यावरणाशी निगडीत जे काही कायदे असतील, जे काही उल्लंघन असतील त्या संदर्भात निकाल एनजीटी देण्याचं काम करतो. ठीक आहे. ट्रिब्युनल जर विचार केला तर फक्त हे सशस्त्र दलाशी निगडीत काम करत आहे. क्लिअर. म्हणजे सशस्त्र दलाशी निगडीत जे काही प्रकरणं असतील, केसेस असतील, त्याचा निवाडा करण्याचं काम सशस्त्र दल न्यायाधिकरण करत असते. न्यायालयामध्ये काय असते, त्याची व्याप्ती जास्त असते. म्हणजे न्यायाधिकरण आणि न्यायालय या दोन्ही मधला बेसिक फरक आय होप सो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल. क्लिअर. आता आपण समजून घेतोय आर्म फोर्सेस ट्रिब्युनल बद्दल. सशस्त्र सेना न्यायाधिकरण हा एक भारतीय लष्करी न्यायाधिकरण म्हणून ओळखला जातो. याची स्थापना सशस्त्र सेना न्यायाधिकरण कायदा 2007 अंतर्गत करण्यात आला होता. म्हणजे एखाद्या ट्रिब्युनलची स्थापना कशा अंतर्गत आणि कधी करण्यात आलाय असं प्रश्न विचारतील तर सशस्त्र सेना न्यायाधिकरण कायदा 2007 अंतर्गत ह्याची स्थापना करण्यात आला होता. आणि कधी ऍक्च्युअल डेट जर लक्षात घेतला तर 8 ऑगस्ट 2009 मध्ये आर्म फोर्सेस ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आलाय. क्लिअर. 1999 मध्ये कायदा आयोग जो आहे ना, लॉ कमिशन, त्यांचा 169वा जो रिपोर्ट होता, जो अहवाल होता, त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिस्तभंग आणि सेवाविषयक बाबीसाठी त्वरित निर्णय आवश्यक आहे आणि लष्करी दलासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट त्यांनी एक प्रस्ताव पण सादर केला होता. मग त्या प्रस्तावाचा दखल घेऊन 1999 मधला लॉ कमिशनचा 169वा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट अंतर्गत आर्म फोर्सेस ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली. हे देखील लक्षात घ्या. राईट. आर्म फोर्सेस ट्रिब्युनलचं मुख्य पीठ किंवा हेडक्वार्टर कुठे आहे असं जर विचारलं तर तुम्ही सांगाल दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यपीठ पाहायला मिळतात. राईट. आणि याचे जे खंडपीठ जर विचार केले तर भारतामध्ये 10 ठिकाणी आर्म फोर्सेस ट्रिब्युनलचे भारतामध्ये 10 ठिकाणी खंडपीठ आपल्याला बघायला मिळतात. जसं चंदीगडमध्ये, दुसरं आहे चेन्नईमध्ये, तिसरं आहे गुवाहाटीमध्ये, चौथा आहे कोचीमध्ये, पाचवा आहे जबलपूर या ठिकाणी, सहावा आहे मुंबई या ठिकाणी, सातवा आहे लखनौ, आठवा आहे जयपूर, नववा आहे कोलकाता आणि 10वा आहे श्रीनगर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. क्लिअर. कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते म्हणजे रिस्पॉन्सिबल कोणत्या मंत्रालयासाठी असं जर विचारलं तर तुम्ही सांगाल आर्म फोर्सेस ट्रिब्युनल जो आहे तर तो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत लक्षात घ्या. म्हणजे याचं पॅरेंट डिपार्टमेंट कोण आहे असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे लक्षात घ्या. सध्याचे भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत हे देखील आपल्याला माहित असू द्या. त्यांचं नाव आहे राजनाथ सिंह. अशा पद्धतीने दुसरा इम्पॉर्टंट न्यूज चर्चेमध्ये होता. सशस्त्र दल न्यायाधिकरणाचा एक सर्किट बेंच गोवा या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. त्या न्यूज अंतर्गत आपण आर्म फोर्सेस ट्रिब्युनल बद्दल पूर्ण माहिती घेतली. त्यासोबतच ट्रिब्युनल किंवा न्यायाधिकरण आणि न्यायालय या दोन्ही मधला जो फरक आहे ते फरक पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय होप सो संबंधित पूर्ण इन्फॉर्मेशन दुसरा न्यूज तुम्हाला लक्षात आला असेल. आवडत असेल इन्फॉर्मेशन तर न विसरता लाईक करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. अशा पद्धतीने आपण जाणून घेणार आहे आजच्या सेशन मधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज तो म्हणजे मालदीव आणि बांगलादेशच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी 2 आठवड्याच्या क्षमता बांधणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठं आयोजन करण्यात आलेलं आहे तर मसुरी या ठिकाणी. कुठं तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेअंतर्गत मसुरी या ठिकाणी यांचं प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणते 2 देश, एक म्हणजे मालदीव, दुसरा म्हणजे बांगलादेश. ठीक आहे. आता हे प्रशिक्षण कार्यक्रमाचं जो आयोजन करण्यात आलाय तर काय आयोजन करण्यात आलाय, राईट. आणि यासोबत नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स काय काम करतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नंबर 1 या ठिकाणी लक्षात घ्या तर हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे ह्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो वसुदैव कुटुंब नेबरहुड फर्स्ट हा जो धोरण आहे आपल्या भारताचा तर त्या धोरणाअंतर्गत त्या धोरणाला अनुसरून हा कार्यक्रमाचं म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठीक आहे. यासोबतच
शेजारी जे काही देश असतील आपल्या भारताच्या, तर त्या शेजारी देशांना प्रशासनातील जी येणारी आव्हाने असतील, ठीक आहे, त्या आव्हानांना सामोरे जाता यावा यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याची क्षमता वाढवण्यासाठी भारत आपल्या शेजारी देशांना मदत करत आहे, राईट. आणि त्या देशातील लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी नागरी सेवेचं ग्वाही या माध्यमातून दिलं जात आहे, राईट. तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स कुठे आहे, तर मसुरी या ठिकाणी. कोणत्या राज्यामध्ये, उत्तराखंड यामध्ये. तर नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स या संस्थेची स्थापना कधी करण्यात आला होता, 2014 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आला होता. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, सुशासन, धोरणात्मक सुधारणा असेल, प्रशिक्षण असेल आणि देशातील सोबतच इतर विकसनशील जे काही देश असतील त्या देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो क्षमता बांधणी असेल त्यासाठी कार्य करण्यासाठी भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सला ओळखलं जातं, ठीक आहे. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून बांगलादेश असेल, केनिया असेल, टांझानिया असेल, ट्युनिशिया असेल, सेशल्स असेल, गाविया असेल, मालदीव असेल, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान, लाओस, व्हिएतनाम, भूतान, म्यानमार, कंबोडिया अशा जवळपास जगभरातील 15 देशांना भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणजे 15 देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता काय काय लक्षात ठेवाल, नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था कुठे आहे, तर मसुरी या ठिकाणी. ही जी स्थापना कधी करण्यात आली, 2014 मध्ये. तर हा जो न्यूज आहे जो की रिसेंटली कोणत्या 2 देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय, तर मालदीव आणि बांगलादेश हे लक्षात घ्या, ठीक आहे. आय होप सो कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आला असेल. PIB इंडियामधून हा न्यूज आपण कव्हर केलाय. आजच्या सेशन मधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दिनविशेष या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय. दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी सेलिब्रेट केला जातो, तर 14 डिसेंबर हा तारीख लक्षात घ्या. सर्वप्रथम कधी सेलिब्रेट करण्यात आला होता, तर 1991 मध्ये. का सेलिब्रेट केला जातो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस साजरा करण्याचा उद्देश काय असतो, तर ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धन क्षेत्रामध्ये राष्ट्राने केलेले जे काही कार्य आहे त्या कार्याची माहिती जनतेला सगळ्यांना व्हावा हा हेतू ठेवून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सेलिब्रेट केला जातो. कुणाकडून याचं आयोजन केलं जातं असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात कार्यरत असणारा ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी या संस्थेकडून या दिवसाचं आयोजन केलं जातं. अशा पद्धतीने दिनविशेष घटकांतर्गत संपूर्ण इन्फॉर्मेशन मी कव्हर केला. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवसाचं औचित्य साधून EV यात्रा पोर्टल आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आलाय. मग परीक्षाभिमुख EV यात्रा पोर्टल बद्दल माहिती घेऊया. बघा, जे काही आता इलेक्ट्रिक व्हेकल असते, प्रत्येक वाहनातील नेव्हिगेशन यंत्रणेच्या माध्यमातून जवळ असणारे जे काही सार्वजनिक EV अर्थात इलेक्ट्रिक व्हेकल चार्जर विषयी माहिती सांगण्याचं काम ह्या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच EV यात्रा पोर्टल आणि मोबाईल ॲप काय काम करणार आहे, थोडक्यात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग विषयी माहिती वाहन चालकाला या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कुणी विकसित केला असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही सांगाल ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोनी हे विकसित केलेलं आहे, हे देखील लक्षात घ्या. यासोबतच बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणून अशा वेगवेगळ्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, पूर्वी विचारले गेलेत म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत असतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, देशातील जी ई मोबिलिटी आहे त्याला चालना देण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर जे काही वेगवेगळे उपक्रम असतात त्या उपक्रमांची माहिती देणारी वेबसाईट आणि चार्जिंगचे तपशील राष्ट्रीय ऑनलाईन डेटाबेसमध्ये सुरक्षित पद्धतीने नोंदणी करण्यासाठी सक्षम करण्यासाठी हे वेब पोर्टल आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला आहे. अशा पद्धतीने आपण EV यात्रा पोर्टल आणि मोबाईल ॲप बद्दल पूर्ण माहिती घेतली. यानंतर आजच्या सेशन मधला 5वा इम्पॉर्टंट न्यूज, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून सीमाविवाद सुरू आहे. त्यावरती तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करून बैठक बोलवली होती. तर त्या बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यात आला होता ते आपण समजून घेऊया. कारण हे जे प्रकरण आहे तर तो एका दिवसामध्ये मिटणारा नाही, एका दिवसामध्ये सॉल्व्ह होणारा प्रकरण नाही, कंटिन्युअसली चर्चेमध्ये असणार आहे. फक्त आपल्याला नेमकं काय घडलं, काय घडत आहे हे माहीत असावं म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत आहे. तर लक्षात घ्या, अमित शाह यांनी काय सांगितलं, तर न्यायालयामध्ये जोपर्यंत दोन्ही राज्यामधील जो सीमाविवाद आहे ते सुटत नाही, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात न्यायालयामध्ये जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणत्याही भूभागावरती दावे करू नका असा त्यांनी सल्ला दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई असतील
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सगळेजण उपस्थित होते. तर त्यांनी त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने पहिलं सल्ला दिलेला आहे, ते म्हणजे दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या भूभागावरती दावे दाखल म्हणजे दावा सांगू नका. ठीक आहे. दुसरं म्हणजे दोन्ही राज्यातील प्रत्येक, आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या बैठकीमध्ये काय झाला तर दोन्ही राज्य म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील प्रत्येकी 3-3 मंत्र्यांची मिळून एक समिती गठीत करा असं सांगितलं. म्हणजे एक संयुक्त समिती गठीत करा. त्या संयुक्त समितीमध्ये कर्नाटकचे 3 मंत्री असतील, महाराष्ट्राचे 3 मंत्री असतील, यासोबत एक संधी अधिकारी देखील असतील. यांचे एक संयुक्त समिती गठीत करा आणि ती समिती काय करेल, सीमा भागातील अनेक छोट्या छोट्या वादाबाबत काय करतील, सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल आणि केंद्र सरकारला त्या संदर्भात अहवाल देखील देईल असं त्यांनी सल्ला दिलेला आहे. म्हणजे कालच्या बैठकीमध्ये थोडक्यात काय झालं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आजच्या सेशनमधला 6वा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय, तो म्हणजे 10 ते 17 वयोगटातील जवळपास 1.5 कोटी मुले हे व्यसनाधीन आहे अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला दिलेली आहे काल दिनांक 14 डिसेंबर 2022ला. मग या संदर्भात संपूर्ण आकडेवारी काय आहे, किती आकडेवारी आहे, केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे, मग सुप्रीम कोर्टालाच ही आकडेवारी का सांगितलं, या संदर्भात सगळे इन्फॉर्मेशन आपण कव्हर करूया. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया पार्श्वभूमी थोडं. कारण बघा, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता आणि त्या आदेशाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली. तर आता मग सर्वोच्च न्यायालयाने आदेश का दिला हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. तर लक्षात घ्या, केंद्राची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडणारी ॲडिशनल अटॉर्नी जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायमूर्ती KM जोसेफ आणि न्यायमूर्ती BB नागरत्ना यांचा जो खंडपीठ आहे त्या खंडपीठाला सर्वोच्च न्यायालयाच्या 2016च्या निकालानंतर सरकारने देशामध्ये म्हणजे केंद्र सरकारने देशामध्ये अंमली पदार्थाच्या वापराची व्याप्ती किंवा अंमली पदार्थाच्या प्रकाराच्या वापराची माहिती घेण्यासाठी जो सर्वेक्षण केला होता त्या सर्वेक्षणातील आकडेवारीमध्ये त्यांनी सांगितलं आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, 14 डिसेंबर 2016ला काय झालं होतं तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिला होता. मग त्या आदेशाचं पालन करून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने नशेसाठी वेगवेगळ्या पदार्थाची वापराची राष्ट्रीय स्तरावरील माहिती अर्थात आकडेवारी गोळा केली. ठीक आहे. आणि अशा पद्धतीची आकडेवारी गोळा करण्यात आली राष्ट्रीय पातळीवरील. हा पहिल्यांदाच अशा पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आपण म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश कधी दिला होता तर 14 डिसेंबर 2016ला आदेश दिला होता. मग त्या आदेशाचं पालन कुणी केलं, अर्थात केंद्र सरकारने. केंद्र सरकार अंतर्गत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने ही आकडेवारी गोळा केलेली आहे. क्लिअर पार्श्वभूमी आपण समजून घेत होतो. तर बचपन बचाओ आंदोलन या स्वयंसेवी संघटनेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील HS फुल्का यांनी युक्तिवाद मांडत असताना त्यांनी काय सांगितलं, सरकार 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले जे आदेश आहे त्या आदेशाचं पालन करत नाही आणि अंमली पदार्थाचे गैरवापर रोखण्यासाठी आपल्या राष्ट्रीय योजनेमध्ये सर्व पैलूचा त्यामध्ये समावेश नाही असं त्यांनी बाजू मांडलं. ठीक आहे. तर आता थोडक्यात पार्श्वभूमी लक्षात आली. बचपन बचाओ आंदोलन ही जी स्वयंसेवी संस्था आहे, NGO आहे, त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती 14 डिसेंबर 2016ला म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू की पाठीमागे 6 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिला होता. त्या आदेशांतर्गत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सर्वेक्षण केला. तर आता आकडेवारी काय सांगते समजून घेऊया. तर बघा, भारतीयाकडून उत्तेजन व नशेसाठी ठीक आहे अल्कोहोल जो आहे तो सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने जो आकडेवारी जाहीर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाला, त्या आकडेवारीच्या माध्यमातून भारतामध्ये नशेसाठी उत्तेजन देण्यासाठी सर्वाधिक कोणता घटक व्यसन म्हणून वापरला जातो तर अल्कोहोल. लक्षात घ्या. मग अल्कोहोल नंतर दुसरा क्रमांक हा गांजा, भांग आणि अफूचा समावेश होतो. तर आता अल्कोहोलबद्दल किती नागरिक हे अल्कोहोलचं सेवन करतात, गांजा किंवा त्यापासून बनवलेले जे काही अंमली पदार्थ असतील त्याचं किती जण सेवन करतात, यासोबतच अफूचं सेवन किती जण करतात, मग ती आकडेवारी आपण समजून घेऊया. तर बघा, जवळपास 16 कोटी नागरिक हे मद्याच्या माध्यमातून अल्कोहोलचं सेवन करतात असं यामध्ये निदर्शनास आलेलं आहे.
आणि त्या 16 कोटी नागरिकांपैकी 5,07,00,000पेक्षा अधिक व्यक्ती हे अल्कोहोलच्या आहारी गेलेत, म्हणजे एक प्रकारे ॲडिक्शन, म्हणजे ते ॲडिक्ट झालेत. ठीक आहे. आणि 5,07,00,000पेक्षा अधिक व्यक्तींना त्यांच्या व्यक्तीच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय असं ह्या रिपोर्टमधून, ह्या माहितीतून समोर आलेलं आहे. आणि त्या व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तातडीची मदतीची आवश्यकता आहे असं देखील सांगितलेलं आहे. नंबर 2 म्हणजे गांजा आणि त्यापासून बनवलेले जे काय अंमली पदार्थ असतील त्याबद्दल काय आकडेवारी सांगते लक्षात घ्या. देशामध्ये 3,01,00,000 व्यक्ती हे गांजा किंवा त्यापासून बनवलेले जे अंमली पदार्थ असतील त्याचं व्यसन करत आहेत आणि त्यातून जवळपास 25,00,000 व्यक्तींच्या तब्येतीवरती त्या व्यसनाचा दुष्परिणाम झालेला आहे, होतात असं आकडेवारी सांगते. आणि अफूबद्दल काय सांगितलंय तर देशामध्ये सुमारे 2,26,00,000 नागरिक हे अफूचं सेवन करतात आणि त्यामुळं त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नामुळं 77 लाखांना वैद्यकीय मदतीची गरज आहे असं देखील यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता केंद्र सरकारचा आदेश काय होता, कधीचा होता हे आपण समजून घेतला. मग ही आकडेवारी कुणी गोळा केली हे समजून घेतला. मग आकडेवारी काय सांगते हे समजून घेतला. तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करून ठेवा. सुप्रीम कोर्टाचं एखादं जजमेंट असेल, एखादा आदेश असेल तर त्यावरती परीक्षेमध्ये हमखास क्वेश्चन विचारला जातो. पॉलिटी, न्यायिक घडामोडीशी निगडीत हा न्यूज आपण लोकसत्ता पेपरमध्ये आला होता, तो पूर्णपणे आपण कव्हर केला. यासोबत आजच्या सेशनमधला आपण 7वा न्यूज कव्हर करूया. त्याच्या आधी अहवालामध्ये अजून काय काय सांगितले थोडं समजून घेऊया, ते आपल्याकडनं राहून गेलं होतं. तर बघा, नशा करण्यासाठी भारतीय तरुण सामान्यपणे अल्कोहोलचा वापर करतात असं सांगितलंय. एकूण जी आपली लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येपैकी 14.6% नागरिक हे मद्यप्राशन करतात, म्हणजे आणि यामध्ये प्रामुख्याने 10 ते 75 वयोगटातील नागरिक मद्यप्राशन करतात असं देखील सांगितलंय. 10 वयोगट लक्षात घ्या, वयवर्ष 10 पासून वयवर्ष 75 पर्यंत सांगितलंय. म्हणजे सुमारे 16 कोटी नागरिक मद्याचं सेवन करतात असं निदर्शनास आलेलं आहे. मग मद्याच्या सेवनामध्ये स्त्री पुरुष जर कंपॅरिझन केला तर सर्वाधिक मद्य सेवन पुरुष करतात असं देखील ह्या अहवालाच्या माध्यमातून, ह्या आकडेवारीच्या माध्यमातून लक्षात आलंय. म्हणजे एकूण मद्यप्राशन करणाऱ्या लोकांमध्ये 1.6% महिलांचं प्रमाण आहे आणि 27.3% हे पुरुषांचं प्रमाण आहे असं देखील यामध्ये सांगण्यात आलंय. मग सर्वाधिक मद्यप्राशन कोणत्या राज्यामध्ये केलं जातं असं जर विचारलात तर छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गोवा या राज्यामध्ये सर्वाधिक मद्यप्राशन केलं जातं असं देखील सांगितलंय. मद्य सेवनामध्ये 30% नागरिक देशी दारूचे सेवन करतात आणि 30% नागरिक भारतीय बनावटीचे परदेशी मद्याचं सेवन करतात असं देखील ह्यामध्ये आकडेवारीतून दिसून आलेलं आहे. ठीक आहे, कंप्लीट इन्फॉर्मेशन आय होप सो आता क्लिअर झाला. क्लिअर. यानंतर आजच्या सेशनमधला 7वा न्यूज आपण कव्हर करतोय, डिस्कस करतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामान्य विज्ञानमधला बायोलॉजी या घटकांतर्गत जे मानवी आरोग्यशास्त्र या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करतोय. न्यूज काय आहे, मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगावरती पुढील वर्षी लस उपलब्ध होणार आहे, त्या संदर्भात हा न्यूज आहे. तर लक्षात घ्या, गर्भाशयाचा ग्रीव्हीचा जो कर्करोग आहे तो रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये HPV, त्याला फुल फॉर्म काय आहे, ह्यूमन पेपिलोमाव्हायरस. ठीक आहे, म्हणजे HPVचा फुल फॉर्म काय आहे, ह्यूमन पेपिलोमा व्हायरस असं त्याचं फुल फॉर्म आहे. H फॉर ह्यूमन, P फॉर पेपिलोमा, V फॉर व्हायरस. क्लिअर. तर HPV हा जो लस आहे तो ग्रीव्हीचा कर्करोग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे, विकसित करण्यात आलेला आहे. आणि हा लस पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये एप्रिल ते मे दरम्यान उपलब्ध होणार आहे असं माहिती NTAIचे म्हणजे नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर NK अरोरा यांनी सांगितलेलं आहे. क्लिअर. म्हणजे लस भेटणार आहे, राईट. कुठल्या कॅन्सरबद्दल, ग्रीव्हीचा कॅन्सरबद्दल. मुख्यतः गर्भाशयामध्ये हा आजार होतो, हा कॅन्सर होतो हे लक्षात घ्या. तर बघा, 9 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना ही लस देण्यासाठी 2023च्या मध्यापर्यंत राष्ट्रीय पातळीवर मोहीम देखील हाती घेण्यात येणार आहे असं देखील त्यांनी माहिती सांगितलेलं आहे. म्हणजे वयाच्या 35 वर्षानंतर गर्भाशयाचा ग्रीव्हीचा कर्करोग तपासणी करणं आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगत आहेत. ठीक आहे. एवढंच नाही तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या आजाराचं निदान झालं तर HPV
जो लस आहे त्या लसीच्या माध्यमातून उपचार करणं शक्य असतं असं देखील तज्ज्ञ सांगत आहेत. असं लोकसत्ता पेपरमध्ये आरोग्य वार्तामध्ये ही माहिती कव्हर झालेली आहे, सांगितले गेले. यासोबत लक्षात घ्या, भारतामध्ये हा जो गर्भाशयाचा ग्रीवीचा जो कर्करोग आहे, तर या कर्करोगाने मृत्यू होण्याचं जो प्रमाण आहे तो खूप मोठा आहे. आणि देशातील 15 ते 44 वयोगटातील महिलांना, जे महिला आहेत त्या महिलांना होणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे असं देखील सांगण्यात आलं आहे. म्हणजे कर्करोगाचे खूप सारे प्रकार आहेत. त्या खूप साऱ्या प्रकारांमध्ये हा जो प्रकार आहे गर्भाशयाचा ग्रीवीचा जो कर्करोग आहे, तर हा 15 ते 44 वयोगटातील महिलांना होणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. म्हणजे भयानक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्या कर्करोगाचं लक्षण काय आहे? तर बघा, पाठदुखी असेल, बेंबीच्या खाली सतत दुखणे असेल, लघवी करताना दुखणं असेल, असे काही ह्या आजाराचे लक्षणं आहेत, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. आता ही जी माहिती सांगण्यात आलेली आहे आपल्याला मुलींसाठी गर्भाशयांच्या कर्करोगावरती जो काही लस दिलं जाणार पुढच्या वर्षी, ही जी माहिती सांगितली ते नॅशनल टेक्निकल ॲडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे अध्यक्ष NK अरोरा यांनी सांगितलं आहे. मग आता हा ग्रुप काय काम करतो, ग्रुपबद्दल थोडं माहिती समजून घेऊया. तर बघा, देशातील लसीकरणावरील हा एक सर्वोच्च सल्लागार संस्था म्हणून ओळखला जातो. या संस्थेमध्ये केंद्र सरकारना माहिती प्रदान केली जाते. ठीक आहे. म्हणजे केंद्र सरकारना माहिती प्रदान करण्यासाठी, माहिती देण्यासाठी यामध्ये तज्ज्ञ असतात. ठीक आहे. म्हणजे स्वतंत्र तज्ज्ञ यामध्ये असतात. जे तज्ज्ञ काय करतात, रोगांचा भार असेल, रोगाची परिणामकारकता असेल किंवा लसीची किंमत असेल, त्याची प्रभावीता असेल, या सर्वावरील डेटाचं पुनरावलोकन केल्यानंतर लसीबद्दल शिफारशी करतात. क्लिअर. मुलीसाठी गर्भाशयाच्या कर्करोगावरती पुढील वर्षी जो लस येणार आहे त्या लसीचं नाव असणार आहे HPV, ह्युमन पेपिलोमा व्हायरस असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. आय होप सो कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आला असेल. यानंतर आजच्या सेशनमधला 8वा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय. लोकसत्ता पेपरमध्ये एक आर्टिकल आला होता, ईशान्येचा परंपराचा वसा म्हणून. ठीक आहे. तर त्या आर्टिकलमधील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूची काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन ते सगळं कंपाईल करून आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. तर आता हा आर्टिकल इम्पॉर्टंट का आहे, तर व्यक्तिविशेष या घटकांतर्गत हा आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. यासोबतच पुरस्कार या घटकांतर्गत देखील हा आर्टिकल इम्पॉर्टंट आहे. मग परीक्षाभिमुख पुरस्कारावरती प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकेल ह्या आर्टिकलवरती आधारित, किंवा व्यक्तिविशेष म्हणून विचारलं तर प्रश्न विचारला जाऊ शकतील. प्रश्न कसाही विचारला तर ह्या आर्टिकलमधून आपण सगळं इन्फॉर्मेशन कव्हर करतोय. तर आता संबंधित इन्फॉर्मेशन समजून घेऊया. आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलंय, अरुणाचल प्रदेशमधील पारंपरिक श्रद्धा जागरणाच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेशमधील जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचे संरक्षण, त्या संस्कृतीचं संवर्धन आणि विकासासाठी कार्यरत असणारे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे तेची गुबिन. ठीक आहे. तर तेची गुबिन यांना वन इंडिया पुरस्कार जाहीर झालेला आहे. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की 2022 या वर्षासाठी वन इंडिया पुरस्कार कोणाला देण्यात आलाय, तर तेची गुबिन यांना देण्यात आलाय. क्लिअर. म्हणजे लक्षात आला का, पुरस्कार या घटकांतर्गत हा इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. तर आता तेची गुबिन यांचं कार्याबद्दल पूर्ण माहिती आपण अभ्यासणार आहे. तेची गुबिन यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेले ते समजून घेणार आहे. तर मूळतः तेची गुबिन हे अरुणाचल प्रदेश राज्यामधील त्यांचा जन्म झालेला आहे. ते निशी नावाची जी जनजाती आहे, आदिवासी जमात म्हणूया आपण, तर निशी जमाती जनजातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर त्यांचं शिक्षण जो आहे तर तो चंदीगडमधून त्यांनी वास्तुरचनाकार पदवी संपादन केलेलं आहे आणि अरुणाचल प्रदेश राज्यामध्येच गृहनिर्माण विभागामध्ये ते रुजू झाले होते. तर आता लक्षात घ्या, भारत आणि चीन या दोन देशाच्या सीमारेषेवरती अरुणाचल प्रदेश राज्य वसलेलं आहे. तर आता मॅपमध्ये जर समजून घेतला तर समजा ईशान्य भारतातला हा सिक्कीम, बरोबर. सिक्कीमच्या पूर्वेकडे जर तुम्ही गेलात तर अर्थात आपला हा भारताचा अशा पद्धतीने नकाशा आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर का. या ठिकाणी बांगलादेश, म्हणजे अरुणाचल प्रदेश आपल्याला हा अशा पद्धतीने आपल्याला अरुणाचल प्रदेश पाहायला मिळतो, बरोबर. आता या ठिकाणी भारत आणि अरुणाचल प्रदेश जो सीमारेषा आहे, हा जो सीमा भाग आहे, तर हा सीमा भाग कायमच तणावग्रस्त असतो. आता सध्याला तर खूपच प्रकरण वाढलेलं आहे, पेटलेले, बरोबर आहे का. तर हा तणावग्रस्त जो प्रदेश आहे, या सीमावरची जी काही अनेक खेडेगाव आहेत, तर त्या खेड्यातील जो जनजीवन आहे तो कायमच या तणावाचा परिणाम भोगत असतो. म्हणजेच या सीमारेषेवरती भारतातील जे काही खेडेगाव आहेत त्या खेडेगावामध्ये असणारे जे काही जनसमुदाय आहे त्यांना कोणत्या प्रकारच्या, कोणत्या स्वरूपाचा तणावाला सामोरं जावं लागतो, समस्यांना सामोरं जावं लागतो, कोणते त्यांना समस्या भेडसावतात, ह्याची माहिती
कशी गोळा करता येतील, कशी सोडवता येतील याचं विचारमंथन करण्याचं काम तेची गुबिन यांनी केलेलं आहे. ठीक आहे. मग सर्वप्रथम 2010 मध्ये तेची गुबिन यांच्या नेतृत्वाखाली सीमांत दर्शन यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे. म्हणजे सीमांत दर्शन यात्रा या नावाने एक उपक्रम हातात घेण्यात आला होता. त्या उपक्रमाचं नेतृत्व तेची गुबिन यांनी केलं होतं. त्या उपक्रमाअंतर्गत एकूण 91 जण एकत्र आले आणि जवळपास 100 पेक्षा अधिक खेडेगावांना व्हिजिट केले. त्या खेडेगावामध्ये राहिले, तिथल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतले आणि त्या सगळ्या गोष्टीचा एक त्यांनी अहवाल तयार केला. तो तयार केलेला अहवाल त्यांनी केंद्र सरकार अर्थात राष्ट्रपती आणि राज्यपालांना सुपूर्द केला. त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून दखल घेऊन भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवरती अरुणाचल प्रदेशमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स कार्यरत आहे. बरोबर का? तर या बोर्डचे नवीन 92 स्टेशन्स किंवा ठाणी सुरू करण्यात आले. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जो सादर केलेला अहवाल होता तो किती महत्त्वपूर्ण होता हे ह्या नवीन स्थापन करण्यात आलेले 52 इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सची जी नवीन 52 ठाणी सुरू करण्यात आली त्यातून आपल्याला त्यांचा अहवालाचं महत्त्व लक्षात येत आहे. राईट. नवीन 52 इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सची ठाणी सुरू करण्यात आली. जी जुनी ठाणी कार्यरत होती त्यांची डागडुजी करण्यात आली. हेतू एवढाच होता की त्या ठिकाणी कायमस्वरूपी मनुष्यबळ तैनात राहील ही व्यवस्था त्या माध्यमातून करण्यात आली. राईट. यासोबत लक्षात घ्या तेची गुबिन यांनी निशी इंडिजिनस फेथ अँड कल्चर असोसिएशन, त्यालाच निफा या नावाने ओळखलं जातं, त्या माध्यमातून आपली जी काही जनजाती आहे, जमात आहे, त्या जमातीच्या पारंपरिक जे काही रीतिरिवाज आहेत, संस्कृती आहेत, त्यांचं जपणूक आणि पुनर्जीवन करण्यास त्यांनी सुरुवात केला. राईट. अरुणाचल प्रदेशमध्ये साधारणतः 26 जमाती आणि 106 उपजमाती पाहायला मिळतात असं आर्टिकलमध्ये सांगण्यात आलंय. आणि निशी इंडिजिनस फेथ अँड कल्चर असोसिएशन अर्थात निफाच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेशमधील जे काही जमाती आहेत तर त्या जमातीमध्ये पारंपरिक श्रद्धा जागरण करण्याचं काम, ठीक आहे, हे काम प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर ते तेची गुबिन यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वच जमात्यामध्ये जर विचार केला तर निसर्ग पूजेचं प्रामुख्याने दखल घेतलं जातं, निसर्ग पूजा केली जाते. राईट. त्यामध्ये प्रामुख्याने सूर्य त्याला द्योनी या नावाने ओळखलं जातं आणि चंद्र जो की पोलो या नावाने ओळखलं जातं. हे दोन्ही दैवत सर्वत्र समान पूजले जातात. राईट. द्योनी आणि पोलो, जो की द्योनी म्हणजे सूर्य, पोलो म्हणजे चंद्र, ठीक आहे, या दोघांच्या नावावरून अरुणाचल प्रदेशची जी राजधानी इटानगर त्यामध्ये जो नुकतंच विमानतळ एक नवीन विमानतळ सुरू करण्यात आला होता त्याचं नाव काय दिलं गेलंय? द्योनोपोलो विमानतळ. हे एक व्हॅल्यू एडिशन इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला माहित असतो. त्या द्योनोपोलो विमानतळ कुठं आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. ठीक आहे. इटानगर या ठिकाणी तो विमानतळ सुरू करण्यात आला आहे. आपण काय समजून घेत होतो? तेची गुबिन यांचं कार्याबद्दल समजून घेत होतो. एक म्हणजे त्यांनी त्यांच्या जमातीशी निगडीत त्यांनी काम केलेलं आहे, जो की पारंपरिक रीतिरिवाज जपणूक करण्याचं त्यांनी काम केलेलं हे समजून घेतलं. आता आपण समजून घेणार आहे ते म्हणजे माय होम इंडिया आणि वन इंडिया पुरस्काराबद्दल. म्हणजे हा पुरस्कार कशाशी निगडीत आहे, कुणाला दिला जातो, स्वरूप काय आहे, हे सगळं आपण समजून घेऊया. तर बघा ईशान्य भारत जर विचार केला तर एक प्रकारे अशांत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने अरुणाचल प्रदेश. क्लिअर. तर बघा अशांत सीमावर्ती भागातील राज्यामध्ये होत असणारे जे काही सारे कार्य आहेत त्या कार्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बरोबर का? म्हणूनच माय होम इंडिया या संस्थेकडून दरवर्षी काय केलं जातं तर वन इंडिया पुरस्कार दिला जातो. राईट. आणि 2022चा जर विचार केला हा जो पुरस्कार आहे वन इंडिया पुरस्कार तर तो कुणाला दिला गेलाय? तेची गुबिन यांना दिला गेला आहे. क्लिअर. तर आता अवर नॉर्थ ईस्ट हा जो इंग्रजी शब्द आहे त्या शब्दातील अवर मधला, नॉर्थ ईस्ट मधला आणि इन मधला, म्हणजे अवर मधला ओ, नॉर्थ मधला एन, ईस्ट मधला, क्लिअर, अशा पद्धतीने ह्या प्रत्येक शब्दातला आद्याक्षर काढून वन, ठीक आहे, हा शब्द तयार करण्यात आलाय आणि संस्थेला नाव दिला गेलंय वन इंडिया पुरस्कार. क्लिअर. त्या पुरस्काराला नाव दिलं गेलंय वन इंडिया पुरस्कार असं नाव दिलं गेलंय. म्हणजे हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर ईशान्येत भारतीय म्हणजे ईशान्य भागामध्ये भारतीय एकत्वाचा भाव जागवण्यामध्ये जो कोणी व्यक्ती योगदान देतो त्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सर्वप्रथम 2011 मध्ये हा पुरस्कार दिला गेला होता. कोणाला?
PJ जमीर यांना दिला गेला होता. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रसाराचं काम नागालँडमध्ये केलं होतं. त्या कार्याचं दखल घेऊन PJ जमीर यांना 2011 मध्ये वन इंडिया पुरस्कार सर्वप्रथम दिला गेला होता. आणि हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. कुणाकडून दिला जातो? क्लिअर झालं? माय होम इंडिया या संस्थेकडून दिला जातो. पुरस्काराचं नाव वन इंडिया पुरस्कार. आय होप सो सगळं इन्फॉर्मेशन क्लिअर झालं असेल, तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल. आजच्या सेशनमधला 9वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय, तो म्हणजे भारत जोडो यात्रा चर्चेमध्ये आहे. आता खरं पाहता भारत जोडो यात्रा जो आहे तो 7 सप्टेंबरपासून कंटिन्युअसली चर्चेत आहे. तर करंट अफेअर्सचा न्यूज अनालिसिसचा भाग म्हणून आपण पहिल्यांदाच याबद्दल डिस्कस करतोय. म्हणून भारत जोडो यात्रा समजून घेणार आहे का चर्चेमध्ये. चर्चेत असण्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन 14 डिसेंबरला अर्थात काल या यात्रेमध्ये सहभागी झाले होते म्हणून न्यूजपेपरमध्ये चर्चेत आहे. खरं पाहता असं दररोज कुणी ना कुणी या यात्रेमध्ये सहभागी होतात. त्या सहभागावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत नाहीत. कुणी सहभागी झाला तर यावरती प्रश्न नाहीत विचारत. मात्र भारत जोडो यात्रा आपल्याला डिटेल माहिती असायला पाहिजे. त्या यात्रेबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर समजून घेणार आहे आपण भारत जोडो यात्राबद्दल पूर्ण माहिती. भारत जोडो यात्रा जो आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेलं एक जन आंदोलन आहे. या माध्यमातून म्हणजे या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पक्ष कार्यकर्ते सामान्य जनते यांना एकत्र करून भारतीय द्वीपकल्पीचा अगदी दक्षिणेकडचा टोक जर विचार केला तर कन्याकुमारी पासून ते उत्तरेकडचं टोक जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत एकूण 3570 किलोमीटर यात्रा पायी यात्रा या माध्यमातून केलं जाणार आहे. ठीक आहे, ही यात्रा एकूण किती दिवस चालणार आहे तर 150 दिवस, म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणूया की 5 महिने एवढं दिवस हा कालावधी ही यात्रा चालणार आहे. आणि ही नॉनस्टॉप पदयात्रा असणार आहे बरं का, हे देखील लक्षात घ्या. एकूण किती राज्यामधून किती केंद्रशासित प्रदेशमधून जाणार आहे तर एकूण 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशमधून ही यात्रा जाणार आहे. मग ते 12 राज्यामध्ये कोणाकोणा समावेश होतो? एक म्हणजे तमिळनाडू, 2 म्हणजे केरळ, 3 म्हणजे कर्नाटक, 4 म्हणजे आंध्र प्रदेश, 5 म्हणजे तेलंगणा, 6 म्हणजे महाराष्ट्र, 7 म्हणजे मध्य प्रदेश, 8 म्हणजे राजस्थान, 9 म्हणजे हरियाणा, 10 म्हणजे उत्तर प्रदेश, 11 म्हणजे जम्मू आणि काश्मीर. म्हणजे असे सर्वसाधारणपणे एवढ्या राज्यामधून जाणार आहे ते. ठीक आहे, आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विचार केला तर दिल्ली आणि जम्मू काश्मीर या 2 केंद्रशासित प्रदेशामधून देखील हा जनयात्रा जाणार आहे. सुरुवात कधी झाला होता आणि कुठून झाला होता भारत जोडो यात्रा? परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या 7 सप्टेंबर 2022 ला सुरू झालेला आहे. ठीक आहे, तमिळनाडू राज्यातून अर्थात कन्याकुमारी पासून ह्याचा शुभारंभ झालाय, सुरू झालाय. आजच्या सेशनमधला लास्ट बट नॉट द लिस्ट 10वा न्यूज आपण कव्हर करतोय. रेस्टॉरंट ऑन व्हील्स नावाचा उपक्रम चर्चेमध्ये. खरं पाहता हा उपक्रम खूप जुना आहे. आता चर्चेत असण्याचं कारण काय तर मध्य रेल्वेचा रेस्टॉरंट ऑन व्हील्स जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत चिंचवड रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये रेल्वे डब्यातील जो आकर्षक उपहारगृह आहेत तर त्यामध्ये साकारण्यात आलेले आहेत. आणि या उपहारगृहाला चिंचवड एक्सप्रेस असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, वापरातून बाद झालेले जे काही रेल्वे डबे आहेत त्या रेल्वे डब्याचा आणि इतर साहित्याचा वापर करून रेल्वे स्टेशनचे जे काही मोकळे जागे असतील त्या जागेवरती रेस्टॉरंट ऑन व्हील्स उपक्रम साकारण्यात आलेले आहेत, सुरू करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून म्हणजे मध्य रेल्वेकडून वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरती अशा प्रकारे उपहारगृह साकारण्यात आलेले आहेत. ठीक आहे, मग परीक्षाभिमुख एवढंच इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असू द्या. रेस्टॉरंट ऑन व्हील्स हा जो उपक्रम आहे तो कोणाचा आहे तर मध्य रेल्वेचा हा उपक्रम आहे. या म्हणजे थोडक्यात काय, जे बाद झालेले रेल्वे डबे आहेत ना, थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो, इमेजेस तुम्ही लक्षात येतील. ह्या रेल्वे डब्यामध्ये एक मस्तपैकी आत डिझाईन करून इंटिरियर डिझाईन करून यामध्ये छानसं हॉटेलसारखं आकार दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यामध्ये उपहारगृह सुरू करण्यात आलेले आहेत. क्लिअर, लक्षात आलं सगळ्यांना? अशा पद्धतीने आपण शेवटचा न्यूज डिस्कस केला. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला प्रत्येक न्यूज इम्पॉर्टंट तर आहेच आहे. प्रत्येक न्यूज डिस्कशन म्हणजे जेवढे न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर केले ते प्रत्येक न्यूज तुम्हाला आवडलं असेल अशी आशा बाळगतो. लेक्चर कसा वाटला नक्कीच सर्वांनी कमेंट करून सांगा. लेक्चर आवडलं असेल तर न विसरता लेक्चरला सर्वांनी लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. नवीन असाल तर U-Turn MPSC यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद ऑल ऑफ यू.